गिरणगाव तसेच कामगारांचे शहर अशी एकेकाळी ओळख असलेल्या सोलापुरातील चाळी लवकरच इतिहास जमा होणार आहेत। या पुढील काळात चाळीतील जीवन संघर्षाच्या आठवणी अनेकांच्या मनातच उरणार आहेत। बदलत्या काळानुसार या चाळींच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे। आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नाने चाळींच्या जमिनीवरील निर्बंध हटले आहेत। गेली शतकभर चाळीतील घरात 4 पिढ्या काढलेल्या कामगारांच्या वारसांना आता नव्या घरांची प्रतीक्षा आहे। जुनाट कुबट घरे जाऊन नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे। नव्या इमारतींच्या उभारणीसाठी आणखी काही वर्षे वाट पाहावी लागेल। 1876 साली सोलापुरात पहिली गिरणी जुनी मिलची उभारणी झाली। त्यानंतर नरसिंगगिरजी, लक्ष्मी, विष्णू, जामश्री या मिल उभ्या राहिल्या। या मिल उभ्या करण्यासाठी सरकारी जमिनी दिल्या गेल्या। त्या जमिनीवर मिल बरोबरच कामगारांना राहण्यासाठी चाळीही उभारल्या। 100 वर्षानंतर 1966 साली पहिली जुनी मिल, त्यानंतर उर्वरित मिल ही बंद पडल्या। त्यांच्या जमिनी मालकांनी विकून टाकल्या। परंतु चाळींचा विषय मात्र तसाच पडून राहिला। या चाळी ज्या जमिनीवर बांधल्या त्या शासनाच्या मालकीच्या आहेत, त्यामुळे त्या जमिनीवर निर्बंध आले। या जमिनींवर B2 चा शेरा मारण्यात आला। आमदार देवेंद्र कोठे यांनी जमिनीवरील निर्बंध हटवण्यासाठी गेल्या 1.5 वर्षात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला। B2 च्या शहरातील 813 मिळकतींवरील हा शेरा कमी करण्यासाठी त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी केली आणि अल्पावधीतच शासनाने B2 चा शेरा कमी करण्याची घोषणा विधानसभेत केली। तब्बल 118 वर्षानंतर या जमिनीवरील निर्बंध राज्य शासनाने काढले आणि कामगारांसह त्यांच्या वारसांनी एकच जल्लोष केला। या चाळी पाडून तेथे कामगारांसाठी नवी घरे उभारण्यात येणार आहेत। शहरात मिलच्या तसेच इतर मालकी हक्कांच्या अशा एकूण 13 चाळी आहेत। त्यामध्ये जुनी मिल चाळ, पाटील चाळ, हजरत खान चाळ, नरसिंगगिरजी चाळ, वारस चाळ, लक्ष्मी विष्णू चाळ, काडादी चाळ, भागवत चाळ, कोनापुरे चाळ या प्रमुख चाळींचा समावेश आहे। या 13 चाळींमध्ये 6 ते 7 हजार कुटुंबे वास्तव्यास आहेत। 100 वर्षापूर्वी बांधलेल्या या चाळींची अवस्था सध्या बिकट आहे। अत्यंत जीर्ण असलेले बांधकाम, कुबट वातावरण, अनेक घरात पावसाच्या पाण्याची गळती अशा परिस्थितीत कामगारांची कुटुंबे राहत आहेत। काही चाळी महापालिकेने धोकादायक इमारती ठरवल्या आहेत। आता B2 हटवण्याच्या निर्णयामुळे त्यांना चांगले घर मिळण्याची आशा आहे।